तर बीड हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडला शोधणार असा आक्रमक पवित्रा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे। त्यांनी तसं बोलूनही दाखवलंय। तर बीड प्रकरणावरती अर्थातच जोरदार अशा स्वरूपाची टीका होतीये। वारंवार जे नाव समोर येतंय ते मंत्र्यांकडे बोट दाखवणारं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची भूमिका महत्त्वाची होती। त्यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत असताना सुद्धा कोणीही असला तरी त्याला सोडणार नाही। कराड याचं नाव पुन्हा एकदा समोर आलेलं होतं, मात्र जर त्यामध्ये दोषी आढळला कोणीही तरी त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कारवाई होणार असं यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि तसाच पवित्रा आता अजित पवारांनी घेतलाय। रात्री माझे अधिवेशन संपल्यानंतर अमरजी मिटकरी माझ्याबरोबर होते, राजेश विटेकर होते, विक्रम काळे होते। मी काही मधल्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या तिकडे पाहणी करायला गेलेलो होतो। राज्याच्या वतीनं पुढे जाणं गरजेचं होतं। सीएम साहेब म्हणले तुम्ही जावा आणि त्याच्यातून जे बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली, एका सरपंचाची दुर्दैवी क्रूरतेने जी हत्या करण्यात आली, माणुसकीला देखील त्या ठिकाणी शर्मेने लाज वाटेल काळीमा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली। तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता, त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता, त्यांच्या मुलामुलीला भेटण्याच्या करता, त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथे गेलेलो होतो। त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं। न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत पण चौकशी केली जाईल। काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कोणी असेल, कुणी असू द्या, त्याला सोडायचं नाही, भले त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, अशा पद्धतीनं सभागृहाला आश्वासित केलं।